मला मला समजलं नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय काय? हो, मी एका दुकानात पेन घ्यायला गेलो होतो. त्याने मला वेगवेगळ्या प्रकारची पेन सुद्धा दाखवली. हो, पण तू हिंदीत बोलत होता. त्यामुळे मी त्यांना म्हणालो, हो मला हिंदी कळत नाही, मराठी बोलाल का? तर त्याने सरळ मला बाहेर जायला सांगितलं आणि मला तुला पेन का इथे काहीच मिळणार नाही. आणि त्याच्या दुकानाची पाटी सुद्धा इंग्रजीमध्ये होती. मी त्याला म्हणालो, हो तुमच्या दुकानाची पार्टी इंग्रजीमध्ये का, मराठीमध्ये का नाही? म्हणून तुमचे काही दुकानाचे कागदपत्र किंवा परवाना असेल तर मला दाखवा. तर त्याने सरळ मला हिसकावून बाहेर लावलं. तो एवढंच काय, मी तिथून जायला तयार नाही तर त्याने माझ्यासोबत मारहाण सुद्धा केली. एखाद्या कुत्र्यालाही वागणूक मिळत नाही ना, त्यापेक्षाही हीन वागणूक मला मिळाली. हो एवढंच काय, याच्यावर वरचढ म्हणून त्यांनी पोलिसांना सुद्धा बोलवलं. आणि पोलिसांना काय हो, त्यांना त्यांच्या वरिष्ठांचंच ऐकावं लागतं. त्यांनी उलट माझीच समजूत घातली आणि मला इथे आणून सोडली. फारच चुकीचं घडलं. आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याला दुय्यम दर्जा. हा ना, तेच तर कळत नाही मला. हे बघ, माझा परप्रांतीयांबद्दल काही विरोध नाही, पण त्याच्या प्राधान्याबद्दल माझा खूप विरोध आहे. हो सरळ आहे. हे बघा, आपण कुठल्याही राज्यात जातो तर आपल्या तिथल्या स्थानिक भाषेत किंवा इंग्रजीत बोलावं लागतं. आपल्याकडे दोन ऑप्शन असतात, एक तिथली स्थानिक भाषा किंवा इंग्रजी. पण इथे वेगळंच आहे. इथे पहिली हिंदी, नंतर इंग्लिश आणि कुठेतरी छोट्याशा कोपऱ्यात आपली मराठी भाषा.